RICH रिच आणि REACH रिच. रिच म्हणजे श्रीमंत, रिच म्हणजे पोहोचणे, हा पहिला. आता बघा दुसरा शब्द आहे हा रूट. आणि या रूटने जाऊ नको, त्या रूटने जाऊ नको, गावाला चाललात, मुंबईला चाललात, पुण्याला चाललात, दिल्लीला चाललात, त्यावेळेसचा जो रूट असतो तो ROUTE असतो रूट. आता हे दोन्ही पण रूटच आहे. पहिला जो रूट आहे तो रूट म्हणजे मूळ, तुम्हाला हे पण माहिती आहे. आणि दुसरा पण रूट तुम्हाला माहिती आहे, रूट म्हणजे मार्ग, पण स्पेलिंग वेगळं. मग स्पेलिंग वेगळं आणि अर्थ वेगळा असल्यास त्याला आपण काय म्हणतो, होमोफोन्स. तर होमोफोन्स आजच्या सेशन मध्ये तुम्हाला पुढचे होमोफोन्स मी देत आहे. इथं हवं तर एकदा आपण छान लिहूया. होमोफोन्स म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आज आपण काय पाहत आहोत. तर परत होमोफोन्स पाहत आहोत. आज काही महत्वाचे होमोफोन्स तुम्हाला मी देणार आहे आणि ते कालचे होमोफोन्स असे मिळून तुमचे 60-70 होमोफोन्स तुमच्या लक्षात येईल. हेच शब्द आहेत इंग्रजीमध्ये जे तुम्हाला गुगली देत असताना थोडं प्रॉब्लेम करतात आणि मग कळतच नाही. आता बघा हा जो वर्ड आहे रेड आणि हा दिसतो ते रीड, पण हे ऍक्च्युअली वर्बचं पास्ट फॉर्म आहे. तुम्हाला मी शिकवलं बघा, रीड याचं पास्ट फॉर्म रीडच लिहितात, पण वाचताना याला रेड असं वाचतात. हे रीड आहे, करेक्ट. फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म रेड आणि थर्ड फॉर्म पण रेड. स्पेलिंग लिहिताना मात्र काहीही चेंज नाही. म्हणून होमोफोन्सच्या जोडीमध्ये रेड आणि रेड असं लिहिलंय. आता हे रेड म्हणजे लाल हे तुम्हाला माहित आहे, पण हे रेड म्हणजे वाचणे नाही तर वाचले, वाचले. रीड नाही, हे इथं रेड लिहिले, वाचले, पास्ट फॉर्म आहे त्याचा रीडचा. हे आपल्याला शिकवलं तुम्हाला मी V1, V2 आणि V3. वाचताना फक्त ह्याला रेड वाचायचे, झाला पास्ट टेन्स आणि पास्ट पार्टिसिपल रेड. तेवढं लक्षात आलं की तुमच्या हा होमोपोज का घेतला सरांनी, रीड आणि हे रेड कसं काय करा, रेड आणि हे रीड कसं काय, तर हे रेड रीड नाही लिहिलं तर रेड लिहिलंय. रेड वाचायचं, याला का वाचायचं रेड, तर तुम्हाला सांगितलं की पास्ट फॉर्म मध्ये या रीडलाच रेड वाचतात, स्पेलिंग तीच राहते, म्हणून इथं रेड आलंय. बऱ्याच जणांना वाटतं हे रेड आहे आणि हे रीड आहे, तसं नाही. तर मग होमोफोन झाला नसता. हा रेड आहे आणि हा पण रेडच आहे, म्हणून तो होमोफोन झालाय. होमो म्हणजे सारखं, फोन्स म्हणजे साऊंड, आवाज, सारखा आवाज असलेले शब्द, त्याला आपण होमोफोन्स असं म्हणत असतो. 34 बघा त्याच्या पुढे. हा नेहमी आपल्या वापरात येत असतो, राईट, RIGST, राईट. तुझं म्हणणं जे आहे ते राईट आहे. आणि तू काय आज राईट केलेस, तू काय आज लिहिलंस, WRIT, राईट. बऱ्याच लोकांना, विद्यार्थ्यांना हा दोन राईट मधला देखील या फरक कळत नाही. बऱ्याच जणांना हेच राईट सगळीकडे लिहा वाटतं, हे राईट विसरून जातात. राईट म्हणजे बरोबर आणि दुसरं राईट म्हणजे लिहिणे. दोन्हीचे अर्थ लिहून घ्या. राईट आणि राईट, दोन राईट झाले या ठिकाणी. 34, 35 घ्या. 35, वर्ड नंबर 35, महत्वाचा शब्द SAIL, सेल, आणि SALE, सेल. आता दुसरा पण मला एक सेल शिकवला याच्या अगोदर, खरं तर मी CELL, सेल, आणि हा सेल हे पण बरोबर आहे बरं का. बघा 36 नंबर मध्ये ते लिहितो CELL, अरे CELL, सेल, आणि हा पण सेल. हा सेल म्हणजे पेशी, हा सेल म्हणजे विक्री, हा सेल म्हणजे जहाज, आणि हा सेल म्हणजे विक्री. इथे लिहितो, हा सेल माहिती आहे तुम्हाला, पेशी, आणि हा सेल विक्री. अजून एक सेल आहे, सेल म्हणजे विकणे, SELL, सेल म्हणजे विक्री करणे. आणि
मग त्याला हा सेल तुम्ही लिहू शकता, सेल सेल अशा पद्धतीनं हे तुम्ही इथं करू शकता. पहा आता या ठिकाणी पुढचा वर्ड घेऊया 37. 37 मध्ये काही शब्द, हा महत्वाचा नेहमी येत असलेला फुल, आणि हा FULL फुल. हा जो फुल आहे तो एप्रिल फुल मधला, आणि हा जो फुल आहे ते पूर्ण झाले, ग्लास फुल भरला या अर्थाने, कोणतीही गोष्ट पूर्ण करणे, तर हे पूर्ण या अर्थाने किंवा भरलेल. आणि हा फुल म्हणजे मूर्ख, फुल म्हणजे मूर्ख. शब्द सोपे वाटतात, इथे लिहिताना खूप सोपं सर, हे आम्हाला सगळे येतेच सर असं वाटायला लागतं. परंतु ज्यावेळेस तुम्हाला एखादा शब्द विचारला जातो त्यावेळेस गडबड होऊन जाते आणि चुकून जातं बरंच. काल पण आपण फेअर पाहिला होता आणि FARE फेअर पाहिलं होतं. बघा असा शब्द फेअर म्हणजे काय, हे फेअर म्हणजे सुंदर, गोर, सुंदर, आणि दुसरं फेअर म्हणजे भाडे, भाडे, भा आणि दे. चला हे इतके शब्द पटापट लिहा, लगेच पुढचे आपण शब्द ज्यांचं लिहिणं झाले त्या चौघांनी वाचून घ्या पटकन, लगेच आपण पुढच्या शब्दांकडे वळूया. सर वाचू? हो बेटा. रिच 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 श्रीमंत, रिच पोहोचणे. रूट 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 मूळ, रूट मार्ग. रेड 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 लाल, रेड वाचले. राईट 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 बरोबर, राईट लिहिणे. सेल 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 पेशी, सेल विक्री. फुल 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 मूर्ख, फुल पूर्ण. फेअर 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 सुंदर, फेअर भाडे. लिहून पण काढायचे पटकन, तुम्हाला करायचं नाही, आम्हाला येते, आम्हाला गरज नाही असं नाही. तुमच्या पुस्तकात आहे हे होमोफोन्स लँग्वेज स्टडी मध्ये आहे. फर्स्ट जो चॅप्टर आहे त्याच्यामध्येच लँग्वेज स्टडी आहे. या लँग्वेज स्टडी मध्ये होमोफोन्स आणि होमोग्राफ तुम्हाला फर्स्ट चॅप्टर मध्येच आहे. फर्स्ट चॅप्टर मध्ये बघा तुम्हाला 1.5 मध्ये हिज फर्स्ट फ्लाइट झाल्याच्या नंतर जो लँग्वेज स्टडीचा भाग आहे त्याच्यामध्ये तुम्हाला होमोफोन्स आणि होमोग्राफ्स आहे. तर आपण जरा जास्त डिटेल मध्ये त्याला पाहत आहोत, कारण तुम्हाला पाठीमागचे काही शब्द देखील लक्षात यावेत, मग तुमचा अभ्यास छान व्हावा म्हणून. सर अजून कोण वाचते पटकन? सर मी वाचू? वाच बेटा. रिच 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 श्रीमंत, रिच पोहणे. रूट 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 मूळ मार्ग. रेड रेड लाल वाचले. राईट राईट बरोबर लिहिणे. सेल सेल जाण विक्री. सेल सेल पेशी विक्री. फुल फुल मूर्ख पूर्ण. फेअर फेअर सुंदर भांडे. झालं सर. अजून अजून एक जण वाचा, बाकीच्यांनी लिहा पटकन. कोण आलाय का? सुदर्शन, बालाजीवन, पूनम, वेदश्री, संस्कृती आहे का? हो सर वाचू का? बेटा. रिच श्रीमंत, रिच पोहोचणे. रूट मूळ, रूट मार्ग. रेड लाल, रेड वाचले. राईट बरोबर, राईट लिहिणे. सेल झाड, सेल विक्री. सेल पेशी, सेल विक्री. फुल मूर्ख, फुल पूर्ण. फेअर सुंदर, फेअर भाडे. झालं सर. पुढचे देतो शब्द लगेच, आणि तुम्हाला काही गोष्टी, महत्वाच्या गोष्टी पुढे पण सांगतो, काय करायचे ते सांगतो. आता तुम्हाला हा जो टॉपिक आहे तुम्ही स्कॉलरशिपला 4थी 5वीच्या स्कॉलरशिपला पण पाहिलाय, 8वीला पण पाहिलाय बरं का, आणि 9वी 10वीला पण आहे. याचा अर्थ काय तुमच्या लक्षात आला असेल की 5वी 6वी पासून ग्रामर जे असतं ते सेमच असतं, पण फरक इतकाच आहे
याच्यामध्ये तुम्हाला ऍडिशनल असतं. आता होमोफोन्स फक्त 5वीला आहे, पण 10वीला होमोग्राफ हे देखील आहे. फक्त एक मुद्दा 10वीचा ऍड केला. असंच असतं सर्व ग्रामरच्या टॉपिक्स बद्दल. तर त्यामुळं तुम्हा सर्वांना मी म्हटलेलं आहे की जी 16 जूनला बॅच चालू होणार आहे ना, ती ग्रामरची बॅच. त्याला आपण नाव जरी 6वी ते 10वी असं देत असलो किंवा 6वी 7वी 8वी, त्याच्यामध्ये ग्रामर सर्व येणार आहे. उलट तुमचा फायदा असा आहे की लहान जरी मुलं असले तर त्यांच्या सारखं म्हणजे अगदी सोप्या पद्धतीनं तिथं ग्रामर शिकवलं जाणार. आता इथं लेबस तुम्ही पाहिलं असेल की ज्या दिवशी आपल्याला जे ग्रामर शिकायचं असतं त्या दिवशी आपण ते ग्रामर शिकतो, कारण की तुम्ही मुलं मोठी आहेत. एक वेदश्री आली का. दुसरी गोष्ट, तुमची 16 जून पासून वेगळी बॅच करा असं वेदश्रीचं म्हणणं आहे. पण विद्यार्थी जे आहेत तुम्ही 10 लोक, ते 10 लोकांवर करायची का नाही, आणि करायची तर मग कोणत्या वेळेस करायची, हा एक प्रश्न आहे. 10वीची आपल्याला खूप ऍडमिशनची अपेक्षा नसते, पण आपण 10वीची जास्त घेत. 10 जर विद्यार्थ्यांवर बॅच चालू करायची असेल तर काय, आणि त्याच्यामध्ये 10वीच्या 10 प्रश्नपत्रिका क्वेश्चन पेपर्स आपण घेणार आहेत. उद्या परवा दिवशीपासून क्वेश्चन 2022 आपण सुरुवात करणार आहे. क्वेश्चन पेपर आहे, ते सॉल्व्ह करून घ्यायचे क्वेश्चन. दुसरा एकच पर्याय आहे माझ्याकडं. माझे मित्र आहेत एक डॉक्टर राहुल सर, तर यांना एक बोलतो मी. जर ते म्हणले की मदत करतो तर तुम्हाला ही 10वीची बॅच घ्यायला, जर ते घेऊ लागत असतील मला अर्धा दिवस, म्हणजे 2-3 दिवस ते 2-3 दिवस मी, तर तुमची वेगळी एक छानशी 10-20 मुलांची बॅच 10वीची करायला हरकत नाही. त्यांच्याकडे काही भाग, माझ्याकडे काही भाग असं देऊ. कारण की माझा वर्कलोड आता सध्या शाळा प्लस 3 तास हे बुक आहेत, 3 तास, आणि तुमचं झाला तर मग अधिक 4 तास होतात, जास्त होत. त्याच्यामुळं हे लक्षात असू द्या. कोणते सर आले दुसरे? पार्थ सर आले का? बरं, पार्थ सर तुम्ही नका इकडे येऊ, मला शिकवू द्या. पार्थ सर तुम्हाला नाही शिकविता येत सर का? तर असू द्या, लक्षात असू द्या. सर पुढचा घ्या वर्ड. 38 झाले ते 39 ब्रश करून पुन्हा शिकवायचं. फेअर आणि फेअर इथपर्यंत आलो आपण. फ्लोअर आणि फ्लोअर. आता फ्लोअर म्हणजे मजला, आणि दुसरं फ्लोअर म्हणजे पीठ, FLOUR. फ्लोअर म्हणजे मजला, जमीन या अर्थानं. जमीन, इथं जमीन अर्थ दिलाय, जमीन लिहू. फ्लोअर फर्स्ट फ्लोअर सेकंड फ्लोअर मध्ये पण हा मजला असा आहे. आणि फ्लोअर म्हणजे हे पीठ, पिठाची गिरण, फ्लोअर मिल, पीठ या अर्थाने. वर्ड नंबर 40 ॲज फर्स्ट ॲज आपण घेऊया थोडस. फिल, FEEL, फिल म्हणजे वाटणे, आणि FILL फिल म्हणजे भरण. हे फिल म्हणजे वाटणे, आणि दुसरं फिल म्हणजे भरणे. फिल म्हणजे वाटणे, फिल म्हणजे भरणे. 41 फिस्ट आणि फिस्ट, FIST, फिस्ट मूठ. आणि दुसरं जे असतं ते मेसवर वगैरे तुम्हाला जे मिळते ती फिस्ट. आता मेस तुम्हाला माहितच नसेल, 10वी पर्यंत करून बाहेर गेलेला नसाल तर. ही फिस्ट म्हणजे मूठ, आणि दुसरं फिस्ट म्हणजे ही मेजवानी. मेजवानी या अर्थाने लिहायचं. या दिवशी मज्जा असते या फिस्टला सगळ्यांची, आणि एक टाइमच मेस असते, दुसऱ्या वेळेला सुट्टी असते. हा त्याचा ड्रॉबॅक पण असतो. असो, फिवर आणि फेवर वेगळे थोडेसे ते घेऊयात. फेवर, फिवर याला पण फिवरच म्हणतो, आणि फेवर आहे खरं तर होमोफोन्स मध्ये पुस्तकात दिलेलं आहे म्हणून आपण घेतलं. फिवर म्हणजे ताप, ताप आल्यास आपण फिवर म्हणतो. आणि इथे फिवर म्हणजे उपकार, उपकार.
अजून एक शब्द इथं घेऊया बसतो. 43 ग्रेट आणि ग्रेट. बघा हा महत्वाचा शब्द बरं का. GREAT ग्रेट. आणि दुसरं जे तुमच्या किचन मध्ये असतं, बऱ्याच मुलींनी हाताळलेलं असतं, त्याला पण आपण ग्रेट, GRATE ग्रेट म्हणजे किसणे असं म्हणतो. ग्राइंडर त्याच्यापासून ग्रेटर असा किसणारा, किसणी, ग्रेटर असा शब्द तयार झालाय. ग्रेट म्हणजे महान. हा असे या ठिकाणी त्या अर्थाने आपल्याला घ्यायचे. सगळे शब्द तुमच्या वहीमध्ये तुम्ही लिहून घ्यायचे, हे चालू असतानाच पुन्हा ते वाचून घ्यायचे बाकीच्यांनी पण. 44 छोटे छोटे महत्वाचे शब्द. नेहमी येत असलेला शब्द हा GATE गेट, आणि दुसरं असतं GET गेट. एक गेट जे आहे ते नाव नाही, दुसरं जे गेट आहे ते वर्ब आहे. म्हणजे पहिलं गेट आहे GATE, हे गेट म्हणजे प्रवेशद्वार या अर्थाने. प्रवेश द्वार, त्याला फाटक, फाकट असं म्हणतो. आणि हे गेट म्हणजे मिळवणे, असणे या अर्थाने. मिळवणे वर्ब आहे. या दोन गेट मध्ये फरक आहे, सारखंच वाटायला लागतं. मग उच्चार सारखा असल्यामुळं त्यालाच आपण काय म्हणतो मग होमोफोन्स. होमोफोन्सच आपण शिकत आहोत. 45 मध्ये बघा, हार्ट आणि हार्ट, याचे अर्थ ते हार्टच असतं. आणि आपण जे हार्ट आहे HEART, हे पण हार्टच आहे. दोन्ही पण हार्ट आहे. एक हार्ट हे तुम्हाला माहित आहे, हृदय, हृदय हे हार्ट म्हणजे. हा जो हार्ट आहे तो नर, नर, नर आणि मादी असतं ना, त्यातलं हे नर. आणि हा हार्ट म्हणजे हृदय. हर्ट नाही, हर्ट हा तिसरा शब्द आहे अजून पुन्हा. HURT, हर्ट म्हणजे जखम, किंवा हर्ट म्हणजे दुखावणे. हर्ट, डोंट हर्ट एनीबडी, कोणालाही दुखवू नका. या बघा 46 घ्या. हिल आणि हिल. हिल म्हणजे एक आहे ते टाच, हे टाच. आणि दुसरे हिल HEAL, हिल म्हणजे बरे. बघा पहिलं हिल टाच, टाच, दुसरे हिल बरे, 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 बरे. 47 मध्ये पहा, सोपा शब्द, महत्वाचा शब्द, नेहमी वापरत असलेला तुमचा शब्द हेअर. हेअर म्हणजे केस, हे सर्वांना माहिती आहे. पण दुसरं एक हेअर असतं HARE, हेअर. आणि या शब्दाचा कोणी विचार केलेला नसतो. हा हेअर म्हणजे ससा. रॅबिटला जे दुसरं नाव आहे हा ससा. आणि हे जे हेअर आहे ते हे हेअर किंवा सर्वांना पाठ आहे ते केस. स्पेलिंग महत्वाचं. या सर्व शब्दांमध्ये तुम्हाला स्पेलिंग वेगळा, अर्थ वेगळा दिसतो, उच्चार फक्त सेम दिसतो, म्हणून याला आपण होमोफोन्स म्हणतात. परत लक्षात द्या, होमो म्हणजे सारखं आणि फोन्स म्हणजे साऊंड. सारखा साऊंड असलेले, स्पेलिंग वेगळं आणि अर्थ वेगळा असलेले शब्द याला आपण होमोफोन्स असं म्हणतो. ही होमोफोन्स कन्सेप्ट तुम्हाला माहित असणं, आणि असे 101 शब्द असतात इंग्रजीमध्ये की ते माहित असणं गरजेचं आहे. का? ज्यावेळेस तुम्ही इंग्रजी लिहिता, बोलताना जास्त काय अडचण येत नाही, कारण की उच्चार सारखा असतो. परंतु तुम्हाला लिहित असताना गेट लिहिलं तर कोणतं गेट लिहायचं, हे का हे लक्षात यावं, हे का नाही. म्हणून होमोफोन्स माहित असणं गरजेचं. तुम्हाला मी एक गंमत नंतर सांगतो, थोड्या वेळात. एवढं झाल्यानंतर आम्हाला 5वीत असताना हे ईट आणि ITEAT याचा फरक न कळल्यामुळं कसं वाक्य आमच्याकडे इन्स्पेक्शन झाल्याच्या नंतर आम्ही लिहिलं, मी सुद्धा लिहिलं. आणि मग त्यामुळं हे इट आणि हे इट किती महत्वाचं आहे हे आता आपल्या लक्षात यायला लागलं. बाबांनो, कसं लक्षात ठेवायचं किंवा कोणतं इट कुठं येतं हे आपल्याला कळायला पाहिजे, ते तुम्हाला मी सांगतो. आता हे एवढे शब्द ज्यांनी लिहिलेत त्यांनी काय करा, पटकन हे शब्द वाचा, लगेच आपण थोडस पुढे. ज्ञानेश्वरी पासून चालू करा. ज्ञानेश्वरी आली का? हो सर. वालपेटा. फ्लोर, फ्लोर,
फ्लोर जमीन, फ्लोर पीठ, फिल 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 वाटणे, फिल भरणे, फर्स्ट फर्स्ट फिस्ट, फर्स्ट मूळ, फिस्ट मेजवानी, फेवर फेवर, फेवर ताप, फेवर उपकार, ग्रेट ग्रेट, ग्रेट महान, ग्रेट किसणे, गेट गेट, गेट प्रवेशद्वार, गेट मिळवणे, हर्ट हर्ट, हर्ट नर, हर्ट हृदय, हिल हिल, हिल टाच, हिल बरे, हेअर हेअर, हेअर फेस नाही केस, हेअर ससा. आता हे हार्ट आहे बरं का, हे हार्ट आणि हे पण हार्ट, हर्ट नाहीच आहे. हर्ट तिसरंच आहे शब्द, तुम्हाला सांगितलं ना. हार्ट आणि हा पण हार्ट, लक्षात घ्या. चला पुढे, प्रेरणा. फ्लोअर फ्लोअर, जमीन पीठ, फिल फिल वाटणे भरणे, फर्स्ट फिस्ट फिस्ट, मूठ मेजवानी, फेवर फेवर ताप उपकार, ग्रेट ग्रेट महान किसणे, गेट गेट प्रवेशद्वार मिळवणे, हर्ट हार्ट हार्ट नर हृदय, हिल हिल टाच बरे, हेअर हेअर केस ससा. साक्षी नवघरे. फ्लोअर म्हणजे जमीन, फ्लोअर पीठ, हिल वाटणे, हिल भरणे, फेस्ट मूठ, फेस्ट मेजवानी, फ्लेवर ताप, फ्लेवर उपकार, ग्रेट महान, ग्रेट किसणे, गेट प्रवेशद्वार, गेट मिळवणे, हार्ट नर, हार्ट हृदय, हिल टाच, हिल बरे, हेअर केस, हेअर ससा. झालं सर. बर, साक्षी आचार्य आहे का? प्राची, नंदिनी, समीक्षा, रेणुका कुठे गेली रे? तर वाचायला. वाचा बरं. फ्लोअर फ्लोअर, जमीन पीठ, फिल फिल वाटणे वाटणे भरणे, फास्ट फूट मूळ आणि मेजवानी, फ्रूट फ्रूट, फेवर फेवर ताप उपकार, ग्रेट ग्रेट महान किसणे, गेट गेट प्रवेश मिळवणे, प्रवेशद्वार मिळवणे, हार्ट हार्ट, हार्ट एक हार्ट म्हणजे नर, दुसरा हार्ट म्हणजे हृदय, हिल म्हणजे टाच, दुसरी हिल म्हणजे बरे, हेअर म्हणजे केस, हेअर म्हणजे ससा. झालं सर. अजून नंदिनी, प्राची, समीक्षा, रेणुका. सर मी वाचले की आता. तर मी वाचू. हा वाचा लवकर, लवकर वाचा, पुढचे शब्द द्यायचे लगेच. फ्लोअर जमीन, फ्लोअर फिल वाटणे, फिल भरणे, पीठ मूठ, पीठ मेजवानी, फिवर ताप, फिवर उपकार, ग्रेट महान, ग्रेट किसणे, गेट प्रवेशद्वार, गेट, हार्ट नर, हार्ट हृदय, हिल टाच, हिल बे, केस, हिअर सस. बर, संस्कृती एकदा हा हिल सर्च करा बरं. एच डबल ई एल, हिल म्हणजे टाच आहे का? काय एच ई एल, हिल म्हणजे टाच आहे? आता या पुस्तकामध्ये पुढे शब्द देताना एच ई एल, हिल म्हणजे टाच असं दिलं, गडबड केली, आणि इथे हिल म्हणजे टाच दिले, हिल म्हणजे बरे दिले. आता पुढचा शब्द जो आहे तो एच आय डबल एल, हिल म्हणजे डोंगर, आणि एच ई एल, हिल म्हणजे टाच असं, असं कसं होते बघा. तर एच डबल ई एल, हिल म्हणजे टाचच आहे. हा हे बरोबर आहे, आणि हिल म्हणजे बरे. तर पुढे गडबड झाली. अजून कोणी लिहिले त्यांनी पटकन वाचा बरं. आता हे मी मोडतो थोडस. तो पुढचा शब्द एच आय एल, एच आय डबल एल वाला. झाले शब्द आपले 48 झाले का?
ते कोण पण हे बघा, हे HIEL हिल आणि हे HEEL हिल, कोणतं पण हिल असू इथं. हे हिल म्हणजे डोंगर, टेकडी या अर्थानं, टेकडी. आणि HEEL हिल म्हणजे टाच या अर्थानं. अजून कोणाला वाचायचं राहिलं असेल तर पटकन वाचा, मी तोपर्यंत शब्द लिहितो. तुम्ही वाचत असाल तर अगोदरचे शब्द बरं का. हे पण आवर असंच असतं, संस्कृत वाचायचं राहिले की रे. आणि हे पण आर दोन्हीचा उच्चार सारखा होतो. एक आहे आर म्हणजे तास आणि दुसऱ्यांचे आर म्हणजे आपला, आपली, आपले किंवा आमचा, आमची, आमचे. एकच आपण लिहिता तोपर्यंत लिहू. आमचा, आमची, आमचे या. आता दोन होल असतात, एक होल आणि हा दुसरा होल. दुसरा होल, होल 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 म्हणजे छिद्र आणि दुसरा होल म्हणजे संपूर्ण या अर्थाने. संपूर्ण, संपूर्ण. 52 वर्ड नंबर 52 बघा. आय आणि आय, हा आय आणि दुसरा आय म्हणजे तुमचा डोळा. आय म्हणजे मी आणि आय म्हणजे आय खरं लिहायचे राहिले, आपण ते लिहिणार. हा 53 मध्ये लिहा. 53 नंतर इन आणि इन. आय एन इन म्हणजे आत आणि INN इन म्हणजे खानावर. आय इन म्हणजे आत, इन म्हणजे खानावर. इन म्हणजे आत आणि इन म्हणजे खानावर. चल, मी सांगणार होतो की मी 5वीत असताना माझ्या शाळेमध्ये इन्स्पेक्शन होतं आणि मला तो छान प्रसंग आजपर्यंत छान आठवतो. कारण नेहमी इन्स्पेक्शनला गुरुजी आले की त्यांचं वाक्य असायचं, राम अ मँगो. आणि मग आम्हाला हे राम माहितच होतं, माझं स्पेलिंग राम. मग आम्ही लिहिलं राम इट्स अ मँगो. मँगो. आता त्यावेळेस आम्हाला हे इट्स पाठ होतं स्पेलिंग, म्हणून आम्ही हे इट्स लिहिलं. आणि मग आम्हाला वाटायला लागलं की आता हे आमचं परफेक्ट करेक्ट बरोबर आहे, आम्हाला शाबासकी मिळेल. वर्गातला हुशार विद्यार्थ्यांमध्ये मी असल्यामुळं माझं पाहून बऱ्याच जणांनी लिहिलं होतं, म्हणजे वर्गात कोणाच चुकलंय असं वाटत नव्हतं आणि हेच असं लिहिलं होतं सर्व. मग हे इट्स इथे बरोबर आहे का? नाही. इथं इट्स काय येणार होतं तर राम इट्स अ मँगो हे उत्तर होतं. मग हे दोन्हीही होमोफॉन्स आहेत आणि हे वर्ब नाहीच, हे कधीच वर्ब होत नाही. आणि तिथं वर्ब म्हणून येणार असेल इट्स तर हेच इट्स येणार आहे. हे त्यावेळेस आमच्या लक्षात येत नाही. कारण काय, आम्हाला होमोफॉन्स माहित नव्हतं किंवा हे जे इट आहे ते काय आणि हे इट म्हणजे खाणे हे काय माहित नव्हतं. आम्ही फक्त इट म्हणजे खाणे एवढंच पाठ केलं होतं. मग हे इट आणि हे इट असं दोन वेगळं आहे असं वाटायचं. आम्हाला कधी कधी वाटायचं गुरुजी हेच इट इथे लिहित असतील, पण तसं नव्हतं. बऱ्याच वेळेस या इट मुळे गडबड होते. मँगो, मँगो लिहिलं चुकलं का? परत इथं मँगो, मँगो. तर अशी चूक होऊ शकते, म्हणून चूक टाळण्यासाठी तुमच्या लक्षात आला पाहिजे की वर्ब फॉर्म कोणता आहे, प्रोनाउनचा फॉर्म कोणता आहे किंवा हा जो आहे तो फॉर्म काय, तर हे लक्षात येणं गरजेचं आहे. असे शब्द म्हणजे होमोफॉन्स. हे लिहित असताना तुम्हाला हे शब्द लक्षात येणं गरजेचं आहे. पार्थ सर लय यायला लागले बाबा शिकवायला. पार्थ सर तुम्ही पेन नका घेऊ, डायरेक्ट मला लेकरांना शिकवू द्या. मॅडम
पेन दे मला. पुढचा वर्ड घ्या. पाठ सरले सकाळी सकाळी यायला लागली सवय. इन आणि इन नंतरचा शब्द घ्या. न्यू आणि न्यू. आता नो च पास्ट फॉर्म आहे न्यू. तिकडे पलीकडे NEKNEW न्यू आणि हे आहे NEW न्यू. पहिला न्यू म्हणजे माहित असण्याचं पास्ट टेन्स. नो च पास्ट फॉर्म माहित असण्याचं आणि हा न्यू म्हणजे नवीन. नवीन आणि हे माहित होते. माहित होते. माहित होते. याला आलो नको. तुला फळा दिला नाही. टेन्शन नाही द्यायचं. माहित होते. 55. नाईट आणि नाईट. KNIGHT नाईट. NIGHT नाईट. नाईट म्हणजे सरदार. नाईट म्हणजे रात्र. नाईट म्हणजे रात्र. नाईट म्हणजे सरदार. इकडे नको पुसू. तुझं पुस. परत दिले का सर्वांनी रे? पार्थ सरनं आपलं पुसून घेतलंय. तुम्ही सर्व लेकर हुशार आहात. पटापटा लिहिलं असेल. लिहिलंय का संस्कृती का राहिलंय? परत लिहावं लागतंय. संस्कृती काय सर? लिहिलंय का? कोणते शब्द परत लिहिले सांगा मला. नाईट नाईट लिहिलंय का? नाईट पर्यंत. नाईट पर्यंत झालंय ना. किती शब्द होता तो नाईट? नंबर सांगा. नंबर 55. 55. आता हे घ्या 56. नॉट KNOT नॉट आणि दुसरं असतं ते पण नॉट. हे जे नॉट आहे ते नॉट म्हणजे गाठ. दुसरं नॉट म्हणजे नाही. नॉट म्हणजे नाही. 57 मध्ये नो आणि नो. आता बघा न्यू आपण न्यू पाहिलं आणि नो याच नो. नो म्हणजे माहित असते. नो म्हणजे नाही. पुन्हा नो म्हणजे नाही आणि नो म्हणजे माहित असते. माहित असणे आणि माहित होते या नोच पास्ट फॉर्म न्यू झालं. नो न्यू आणि नोन असं असतं. नो. 58 मध्ये हा पण शब्द खूप महत्वाचा सारखा येतो. LIP लिप आणि दुसरं असतं LEAP लिप. हा पहिला लिप माहिती आहे तुम्हाला. लिप म्हणजे ओठ. पण दुसरा जो लिप आहे त्याचा अर्थ होतो टुनकन उडी मारणे. उडी मारणे. जसं हॉप 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 असतं तसं लिप असतं. लिप म्हणजे उडी मार. 59 मध्ये लिक आणि लिक. LEAK लिक म्हणजे गळती आणि दुसरं LEEK लिक असतं ते फळभाजी. हे असतं फळभाजी. फळभाजी आणि पहिलं जे लिक आहे ते लिक म्हणजे गळती. एखादा समजा तुमच्या घरी
टाकी आहे कशाची पाण्यासाठीची, त्यातून थेंब पाणी गळायला तर लीक झाला समजा. तुमच्याकडे नळ आहे, टॅप आहे आणि त्यामधून गळायला लागलं थोडं थोडं पाणी, ती गळती आहे असं म्हणत असतो. शाळेत विद्यार्थी 60 आहेत आणि शाळेत उपस्थित 52 झाले, तर ती बाकीची जी गळती व्हायला लागली असं त्याचा एक अर्थ होतो. चला अजून महत्वाचा शब्द लिस्ट, आणि हे ऍट लिस्ट, LEAS, ऍट लिस्ट मधला लिस्ट. हे लिस्ट पहिलं आहे ते यादी या अर्थानं, आणि दुसरं जे आहे ते किमान, किमान एक, ऍटलिस्ट 1, ऍटलिस्ट 2, ऍटलिस्ट 3, ऍटलिस्ट 5 वर्ड्स राईट डाऊन एव्हरी डे असं आपण शिक्षक म्हणत असतात. किमान 5 शब्द दररोज लिहा रे, तर हे ऍटलिस्ट, किमान कमीत कमी या. आता हा शब्द तुम्हाला सारखा झाला, SEE आणि SEA. पहिला सी म्हणजे ती आणि दुसरा सी म्हणजे समुद्र. पहिला सी म्हणजे ती आणि दुसरा सी म्हणजे समुद्र. सी म्हणजे पाणी ना. हा हे शी म्हणजे पाणी. बरोबर झालं सांगितलं, ते गडबड होत होती ना. आणि तो तिसरा शी आहे, शी म्हणजे ती आहे का ना. करेक्ट. हे शी म्हणजे पाणी, हे वर्ब आहे आणि हे नाउन आहे. बरं झालं. सांगण्याच्या ओघामध्ये शी आणि सी, 3 सी सांगत असतो, त्यामुळे तर झालं, काय हरकत नाही. तुम्हा सर्वांना शब्द पाठ आहे. तर हे होमोफॉर्म्स असं सांगत चालत जा, कारण की तुम्ही मोठी लेकर आहात, छोटी नाही एकदम. पहिले दुसरीच्या लेकरांना ते कळत नाही, तुम्हाला हे कळत. चला शी झालं. आता हे शिप, SHIP, शिप म्हणजे जहाज, आणि दुसरं शिप म्हणजे मेंढी. हे शिप आणि हे शिप. हे शिप म्हणजे जहाज आणि दुसरं शिप म्हणजे मेंढी. या 63 पुढे बघा. महत्वाचा शब्द हा पण, SEAT, सीट, हे नाउन आहे, आणि SIT हे सीट म्हणजे बसणे, वर्ब. हे सीट म्हणजे जागा किंवा तुमचं आसन. आसन क्रमांक 1, 2, 3, 4, 5, 6 असं असतं. बसमध्ये गेलात की तुम्हाला सीट नंबर तिथे दिसते. ट्रेन मध्ये गेलात तिथं सीट नंबर असतं. विमानात असलं तर तुमचं सीट असतं. गाडीमध्ये सीट असतं. सायकलला पण तुमच्या सीट असतं. ते हे सीट नसतं बाळांनो, हे सीट असतं. आसन हे असतं, SEAT सीट. बऱ्याच जणांना अजून माहित नाही की सायकलला जी सीट असते त्याला हेच सीट असं म्हणतात, कारण की आपण त्याच्यावर बसतो म्हणून हे SIT सीट असं वाटायला. ऍक्च्युअली ते हे सीट नसतं, तर हे सीट असतं. 2 व्हीलर आहे त्याच्यावर पण तुम्ही सीटवर बसता, म्हणजे या सीटवर बसता, हे सीट नाही. आय सीट ऑन द सीट असं आहे. समजा आय सीट ऑन द सीट, SEAT. हे सीट आणि हे सीट, हे नाउन आहे, हे वर्ब. तर असा थोडासा सूक्ष्म फरक असलेला तो तुमच्या लक्षात यावा, तो तुम्हाला कळावा, म्हणून आपण होमोफॉर्म्सचा अभ्यास, जास्तीत जास्त होमोफॉर्म्सचा अभ्यास करत असतो. अजून बरेच सारे होमोफॉर्म्स आहेत, ते पण मी देणार आहे, लगेच देणार आहे. तोपर्यंत हे शब्द काही लोकांनी पटकन वाचून घ्या, लगेच आपण पुढचे वर्ड्स घेऊया. चला वाचा बरं, कोण कोण वाचते. संस्कृतीपासून चालू करा, आता संस्कृत राहिली होती त्या अगोदर. चला सर. नॉट, गाठ, टॉट नाही. नो, माहित असणे, नो नाही. लिप, ओठ, लिप, उडी मारणे. लिक, गळती, लिक, फळभाजी. लिस्ट, यादी, लिस्ट, किमान. सी, पाहणे, सी, समुद्र. शिप, जहाज, शिप, मेंढी. सीट, आसन, सीट, बसणे. पुढे ज्ञानेश्वरी, प्रेरणा. नॉट गाठ, नॉट नाही. नो माहित असणे, नो नाही. लिप ओठ, लिप उडी मारणे. लिक गळती, लिक फळभाजी. लिस्ट यादी, लिस्ट किमान. सी पाहणे, सी समुद्र. शिप जहाज, शिप मेंढी. सीट आसन, सीट बसणे. नॉट गाठ, नॉट नाही. नो माहित असणे, नो नाही. लिप ओठ, लिप उडी मारणे. लिक गळती, लिक फळभाजी.
लिस्ट यादी, लिस्ट किमान. सी पाहणे, सी समुद्र. शिप जहाज, शिप मेंढी. सीट आसन, सीट बसणे. अजून सर मी वाचू. हो बेटा. नो नो माहित असणे, नो नाही. लिप ओठ, लिप उडी मारणे. लिक गळती, लिक फळभाजी. लिस्ट यादी, लिस्ट किमान. पाहणे, सी समुद्र. शिप जहाज, शिप मेंढी. सीट आसन, सीट. झालं. बरेच जण आळस करतायत बरं का. प्राची वगैरे वाचत नाहीत, साक्षीनं वगैरे. नॉट गाठ, नॉट नाही. नो माहित असणे, नो नाही. लिप ओठ, लिप उडी मारणे. लिक गळती, लिक फळभाजी. लिस्ट यादी, लिस्ट किमान. सी पाहणे, सी समुद्र. शिप जहाज, शिप मेंढी. सीट आसन, सीट बसणे. झालं सर. साक्षी आचार्य. नंदिनी, रेणुका, समीक्षा, साक्षी पण राहिलं रे. आणि वेदश्री कुठं गायब झाली काय कळणार बघ. गावाला वेदश्री नाही. एक अजून 7 शब्द आजच्या सेशन मध्ये. 64 सीट पर्यंत आलो आपण. सन, SUN सन म्हणजे सूर्य आणि SON सन म्हणजे मुलगा. सन आणि सन. सन म्हणजे सूर्य आणि सन म्हणजे मुलगा. हे तुम्हाला माहित आहे. हे सोपा शब्द पाठ आहे. त्याच्या पुढचा बघू. 65 मध्ये पहा, सम आणि सम. SUM हा माहित नसतो. हा सम माहित आहे. सम म्हणजे काय? हा सम म्हणजे बेरीज. आणि दुसरा सम म्हणजे काय? आता 2 स्टील असतात. तुम्हाला त्यातलं पहिलं जे स्टील लिहितोय मी ते बऱ्याच अंशी माहित नसतं. हे वर्ब आहे. आणि हे स्टील मात्र माहित असतं. स्टील म्हणजे लोखंड. लोखंड. जाहिरातीमध्ये हे लोखंड तुम्हाला दिसून येतं. हे स्टील म्हणजे चोरणे. आता लोखंड चोरणे असं नाही घ्यायचं. त्याचा अर्थ स्टील म्हणजे चोरणे. वर्ब आहे. हे नाउन. 67 टू आणि टू हे मात्र बऱ्याच वेळेस येतं बरं का. टू आणि TOO2 TO2 असे दोन्ही पण येतात. हे टू म्हणजे दोन आणि TOO2 म्हणजे सुद्धा आणि TO2 म्हणजे खड. TO2 म्हणजे खड. बघ मग काय असं पण येऊ शकतं TO2 आणि TOO2. मग हे TO2 म्हणजे कडेच्या दिशेने आणि 2 म्हणजे हे पुन्हा सुद्धा या अर्थात. हे झालं 68. चला 69 ला लिहूया. 69 सोपं असलेलं महत्वाचा शब्द हे डिअर. THEIR डिअर आणि THERE डिअर. हा डिअर म्हणजे त्यांचा, त्यांची, त्यांचे. दुसरा डिअर म्हणजे ते. पहिला डिअर म्हणजे त्यांचा, त्यांची, त्यांचे. त्यांचा, त्यांची आणि त्यांचे. तिन्ही पण अर्थ त्यांचा, त्यांची, त्यांची. आणि वर्ड नंबर 70 मध्ये बघा अजून खर तर बरेच शब्द या ठिकाणी आहेत, परंतु वेळेअभावी आजच्या सेशन मध्ये आपण थांबणार आहे. प्रश्नपत्रिका 2022 हे देखील आपण सोडवणार आहोत.
2 टेल 3 टेल असतात खरं तर. TELL टेल, TALE टेल आणि TAIL टेल. आता हे टेल म्हणजे वर्ब आहे, सांगणे. आणि दुसरा TALE टेल म्हणजे गोष्ट. आणि तिसरा जे टेल आहे TAIL टेल म्हणजे शेपटी, असा अर्थ आहे. तर 70 वर्ड्स पर्यंत आपण आत्ताच्या ह्याच्यामध्ये तर आलेलो आहोत. हे वर्ड्स सोबतच अजून काही इथं 3 वर्ड्स बसतात, तेवढे आपण घेऊया. आपल्याकडे 4 मिनिट्स आहेत. आता हे दुसरं टेल लिहितो. हा, TALE टेल आणि TAIL टेल. आता हे टेल म्हणजे गोष्ट आणि दुसरं टेल म्हणजे शेपटी. दोन्ही. आय टेल अ टेल ऑफ टेल असं मी वाक्य नेहमी सांगत असतो. मी एका शेपटीची गोष्ट सांगते. आय टेल अ टेल ऑफ टेल. आता दुसरा शब्द महत्वाचा नेहमी वापरत असलेला वेस्ट. वेस्ट म्हणजे वाया घालवणे. आणि दुसरं WAIST वेस्ट म्हणजे कंबर. WAIST वेस्ट म्हणजे कंबर. हे वेस्ट म्हणजे वाया घालवणे. डोंट वेस्ट वॉटर, डोंट वेस्ट इलेक्ट्रिसिटी, डोंट वेस्ट युअर टाइम. आणि कीप युअर हँड ऑन युअर वेस्ट. तुमचा हात कंबरेवर ठेवा. ऑन युअर वेस्ट, कंबर, या अर्थाने. छानपैकी अशा प्रकारे तुम्ही छान होमोफोन्स, तुमच्याकडे खूप सारे होमोफोन्स आहेत. अजून बरेच होमोफोन्स तुम्हाला द्यायचे आहेत. त्याच्यावर शिकवा. आणि होमोग्राफ एक राहिले. तुमच्याकडं जर पुस्तक असेल तर पुस्तकामध्ये तुम्हाला 1.5 लँग्वेज स्टडी मध्ये होमोफोन आणि होमोग्राफ हे दिलेलं आहे. त्याच्या खाली तुम्हाला ऍडवर्ब पण दिलेलं आहे. आपण ते सगळं डिटेल मध्ये पाहणार. मॉडेलॉजी पण पाहणार आहेत. आणि प्रश्नपत्रिका 2022 ही येत्या पुढच्या 10 दिवसातच पाहणार आहेत. तुम्हाला कदाचित आज उद्या ही प्रश्नपत्रिका काय आहे 2022 ची तुम्हाला देणार आहे. त्याच्यावर आपण चर्चा पुढच्या 5-7 दिवसांमध्ये करणार आहे. 2022 म्हणजे आपल्या 3 प्रश्नपत्रिका इथं होतात. 2022, 23, 24 3 प्रश्नपत्रिकांवर चर्चा होती. त्यातला जो भाग आहे शिकवायचा तो रायटिंग स्किलचा वगैरे राहिलेला आहे. ग्रामरचा भाग आपण बऱ्यापैकी घेतलेला आहे. खूप सारा ग्रामर आहे. वर्षभर शिकवावं इतकं ग्रामर आहे. इतके पॉइंट्स आहेत. नोट्स देखील आहेत तुम्हाला देण्यासाठी आणि कन्सेप्ट देखील आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला हे सर्व करत असताना वाचायला पण अर्थ समजणं गरजेचं. एवढं यायला लागलं की तुम्हाला अबाउट 90+ मार्क्स इंग्लिश मध्ये 100% पडतात. 10 प्रश्नपत्रिका आणि इंग्रजीतला प्रत्येक ग्रामरचा टॉपिक तुम्हाला जर येत असेल तर 100% सांगतो 90 पेक्षा जास्त मार्क्स पडतात. 95 मार्क्स यावर्षी एका विद्यार्थ्यांना आमचे पडलेले आहेत. तर 90च्या पुढे देखील तुम्हाला म्हटलं तसं 10 पैकी जवळपास 4 जण 90च्या पुढे आणि 6 जण 85 असे 10 जण मी धरलेले असतात. प्रत्येक वर्षी 10 90च्या पुढे. पण 90च्या पुढे तुम्ही 10 लोक 100% चाल जर 10 प्रश्नपत्रिका सोडवले आणि वर्षभर इंग्रजीतल्या सगळ्या इंग्रजीचे ग्रामरचे टॉपिक्स आहेत त्या टॉपिक्स वर अभ्यास केला असेल तुम्हाला येत असेल 100%. टेन्स असो, व्हाईस असो किंवा असलं होमोफोन सारखं असो, ऍज सून ऍज असो, नो सूनर दॅन असो, क्वेश्चन टॅग असो, एक्सक्लेमेटरी मार्क्स असो, की अजून इनडायरेक्ट स्पीच असो, क्लॉज असो, पार्ट्स ऑफ स्पीच असो. पार्ट्स ऑफ स्पीच तर खूप महत्वाचं आहे. त्याला खूप दिवस 40 दिवस तरी किमान लागतात. तर या सर्वांचा अभ्यास तुम्ही सर्वांनी या दिवसांमध्ये करणं गरजेचं आहे. या सुट्ट्यांमध्ये बऱ्यापैकी छान अभ्यास तुम्ही सर्वांनी माझ्यासोबत केलेलाच आहे. अजून आपण 2022 ची प्रश्नपत्रिका तुम्ही सर्वजण सोडवणार आहात. आणि तिथून पुढे 16 जूनच्या क्लासमध्ये ग्रामरच्या तुम्ही सर्वजण बसणार आहात. ग्रामरच्या तासामध्ये बसलात तरी तुम्हाला तेच ग्रामर आहे आणि तुमची वेगळी बॅच केली तर तेच ग्रामर. आपण प्रयत्न करूया की 10वीच्या मुलांसाठी वेगळा वेळ देता येतो का, सकाळी सकाळचा किंवा संध्याकाळीचा थोडासा उशिराचा. तर तसं झालं तर तसं करण्याचा प्रयत्न करूया. पण सध्या तरी सकाळी 6 ते 7 हा वेळ तुम्हाला मॅच झालाय. तर या वेळेत तुम्ही सर्वांनी क्लास नियमित ग्रामरचा देखील करावा. तुम्हाला रविवारी प्रश्नपत्रिकेविषयी चर्चा करूयात असं मी म्हटलेलं आहे. प्रत्येक रविवारी सध्या 1 तास 10वीच्या मुलांचा प्रश्नपत्रिकेवर घेतला.
तर तरी देखील तुम्ही विचार करू शकता. तुमच्याकडे अजून विचार करायला 2-4 दिवस, 8 दिवस, 10 दिवस आहे. 15-16 तारखेपासून नवीन ग्रामरची बॅच एकदम मुळापासून बेस लेवल पासून सुरुवात होणार आहे. त्यांना टेन्स पासून सुरुवात करणार आणि त्यांचं वर्षभर त्या बॅच मध्ये आपण ग्रामरचे सर्व टॉपिक्स कव्हर करणार आहोत. त्यामध्ये 10वीचे सगळं ग्रामर त्यामध्ये येणारच आहे. फक्त इतकंच की सोप्या पातळीपासून सुरुवात होणार आहे आणि काठिण्य पातळी 10वी पर्यंतची असणार. चला, आज साठी काय प्रश्न असेल तर तुमचा प्रश्न विचारा. तुमच्यासाठी 2 मिनिटं अजून मी थांबतो. कोणाचा काही प्रश्न आहे का? नाही. सर आजच्यासाठी थांबूया. उद्देशाला भेटूया. तोपर्यंत मग बाय बाय. सी यू. टेक केअर. हॅव अ नाईस डे. एन्जॉय युअर डे. बाय.